नमस्कार, मी संगीताच रेसिपी मराठीमध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन अळणी सूप. त्यासाठी काय साहित्य लागतं ते आता पाहूया. एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे. लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा चमचा. तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, वेलची आणि लवंग इत्यादी खडे मसाले घेतले आहेत. वेलची उघडून घ्यायची आहे. कोथिंबीर, हे साजूक तूप घरी केलेलं आहे, हिंग आणि आलं लसूणची थोडीशी पेस्ट, चवीप्रमाणे मीठ आणि गरजेनुसार पाणी इत्यादी साहित्य लागणार आहे. हे पाहू शकता, ही 800 ग्रॅम कोंबडी आणली होती मी गावठी. ती कापून वगैरे 500 ग्रॅम भरली. ती स्वच्छ धुवून मी त्याला मीठ, हळद, आलं लसूणची पेस्ट हे सर्व लावून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं लिंबू रस घालायचा आहे. अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आहे. हा बघा, मी लिंबूचा रस घातलेला आहे. आता त्यात थोडीशी कोथिंबीर घालून आपण चोळून अर्धा तास ठेवून देणार आहोत. हे आता सर्व मिक्स करूया. अर्धा तास झालेला आहे. आता आपण फोडणी करत आहोत. त्यासाठी मी कुकर वापरणार आहे. त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि हे खडे मसाले जे मगाशी मी सांगितले. जरा परतलं की आता आपण हिंग घालत आहोत आणि आता कांदा परतून घेऊया. कांदा जरा मऊ झाला, बघू शकता अशा प्रकारे. आता आपण चिकन घालणार आहोत त्याच्यामध्ये. हे बघा, सर्व चिकन घालत नाही आहे मी याच्यात, अर्धच घालत आहे आणि अर्ध मी ड्राय करण्यासाठी ठेवणार आहे. हे बघा, आता मी व्यवस्थित परतून घेत आहे. मी शक्यतो कुकर वापरत नाही, टोपामध्ये करते, पण आज मी कुकर वापरत आहे. एवढं राहिलं आहे ते ड्राय करणार आहे, मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला. कुकरात केल्यामुळे अगदी झटपट रेसिपी होती ही. हा लहान कुकर आहे. आता यात गरजेप्रमाणे पाणी घालून घेऊया. आता गॅस मोठा करत आहे मी आणि एक उकळी काढलेली आहे, बघू शकता तुम्ही. उकळी आल्यावरती गॅस मी कमी केलेला आहे. आता आपण झाकण लावून 4 शिट्या होऊ देणार आहोत. 4 शिट्यात व्यवस्थित शिजतं चिकन. मटणाला वेळ लागतो. 4 शिट्या झाल्यानंतर कुकर थंड करायला ठेवला होता मी. तो आता थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूया. हे बघू शकता, आपलं चिकन अळणी सूप तयार झालेलं आहे. साजूक तुपाची फोडणी दिल्यामुळे याला एक मस्त चव येते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.